नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्याशा सगळ्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला मैत्रिणींनो, सकाळी इथं सकाळची कामं सुरू झालेली आहेत आणि आमच्या ध्रुवाला ना आज बाईट्स खावा वाटले, चीज बाईट्स. तर फ्रीजमध्ये एक पॅकेट मकेन्सचं आणून ठेवलेलं होतं आणि तो स्नॅक्स म्हटलं थोडाफार आज तळावा, जेणेकरून काय कधी मधी असं तर रेग्युलर नसतं. आता बऱ्याच ते मागचेच म्हणलं की ते फिंगर चिप्स कसे बनवते ते सांग. तर हे ध्रुवला फिंगर चिप्स फार आवडतात. तर हे मकेन्सचं आम्ही आणून ठेवत असतो, कधी घरी पण बनवतो. शक्यतो रेअरली आणतो मकेन्सचं, जर मॉलला जाणं झालं तर. सकाळ साहेब आमचे पहाटच आले तर, आणि ते ऑफिसच्या कामानिमित्त एक 8 दिवस झाले बाहेर गेलेले होते, कचबुजला गेलेले होते. तर बरीचशी सुंदर शॉपिंग त्यांनी आमच्यासाठी करून आणलेली आहे. म्हणजे पहाटच आलते, पण गाडीमधनं सामान वगैरे काय बाहेर काढलं नव्हतं, तसंच होतं. तर आता म्हटलं चला सकाळ म्हटली चला सगळेजण या आणि सामान काढू लागा. तर सुंदर अशा खूप छान वस्तू त्यांनी आणल्यात. आता शॉपिंग तर पुढे तुमच्याशी शेअर करूच आम्ही ब्लॉगमध्ये, त्यामुळं ब्लॉगला कंटिन्यू राहा की तुमच्या दाजींनी काय स्पेशल शॉपिंग आणलेली आहे आमच्यासाठी, दोघींसाठी, मुलांसाठी आणि घरासाठी. तर पुढे ब्लॉगमध्ये आपण पाहूयात. तर घरातल्या सगळ्या मेंबरसाठी ना शॉपिंग करायला त्यांना फार आवडते. दरवेळेस बाहेर कुठं ना कुठं गेले की काही ना काही ते घेऊन येतातच, मोकळ्या हाताने कधीच येत नाहीत. गाडी आलीत म्हणलं मला शाळेत जायचं नाही, मम्मी मला जायचं नाही म्हणला शाळेत. म्हणलं नाही आलेली गाडी आणली म्हणलं. गाडी बघून म्हणलं हा तू रोशनीला विचार ना, 2 मिनिटं असा बघतच राहिला गाडीकडे. तू शाळेत नाही जायचं म्हणला मला अजिबात. मला बघ हिला काय आणलं दाजी तुम्ही? तिला आणले काय तू? अगं तुला काही लागलीच आहे का नाही? कालच आंघोळ घातली तुला. हिला चॉकलेट आणायचं ना, चॉकलेट तर लय आवडत आहे. पण कालच आंघोळ घातली, बघ काय करून आली पुढे. येडी आंबा आहे ती. हो, ती कशी बघायची बघा ना, तिला काहीतरी द्या ना. तिला वाटतंय मला पण काहीतरी आणलंय. एक तर बरेच दिवस झाले ते नव्हते. अगं त्या दिवशी आणला होता ना बाई बॉल तुला, आता कवर तिला काही ना काही खायला वगैरे आल्यावर आणत असत, टाकीत असत. ती अशी खाली बघू राहील त्यांच्याकडे. मला का म्हणून काय द्यायना, ए सुट्टी तिला द्या काहीतरी तुम्ही. तर चला त्याच्यानंतर मग म्हणलं आता आजकाल काय झालंय, आता म्हणतात की संक्रांती नंतर थंडी थोडी कमी होती, पण आज जरा जास्तच लागती काय माहिती. म्हणून म्हणलं चला उन्हाला बसलोय दोघी पण. तर म्हणलं की ज्या आम्ही वानाला ज्या पर्स आणल्या होत्या त्या 1-2 ताईंनी बऱ्याचदा म्हणजे विचारलं की ताई कितीला आणल्या सांगा, कुठून आणल्या. हा म्हणजे प्राइस नाही सांगितली नव्हती, आम्ही प्राइस नव्हती सांगितली, पर्स दाखवल्या होत्या. तर मग परत दाखवतो तुम्हाला कितीला आणल्या, काय आणल्या, डिटेल मध्ये सांगतो त्या पर्स की कशा आहेत ते. अशा पद्धतीच्या वेगळ्या कलर मध्ये अशा प्रकारच्या हँड पर्स आहेत बघा. भरपूर कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि 120 रुपये त्यांनी आम्हाला सांगितले होते या पर्सचे. तर आम्ही 100 रुपयाला त्यांच्याकडनं या बार्गेनिंग करून घेतल्या. हो म्हणजे 100 रुपयाला पर पीस असं बसलंय. तर छान आहे पहा, इथे एक त्याला कप्पा आहे, आरामशीर आपला एक मोबाईल, त्याच्यानंतर आपले जे पण बघा बॅक साईडला पण छोटा कप्पा आहे. आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे हा कपडा. आधार कार्ड, पॅन कार्ड, छोट्या मोठ्या गोष्टी आणि आरामशीर म्हणजे एक मोबाईल, थोडेसे पैसे वगैरे आरामशीर बसणार याच्यामध्ये अशा हिशोबाने. आणि मग आतला कपडा वगैरे पण सुंदर आहे याचा. आणि म्हणजे 100 रुपये पर पीस असा बसला आम्हाला. 120 आम्ही दुसरे पाहत होतो पण त्याच्यात क्वांटिटीच नव्हती. म्हणजे ते एक 10 ते 12 पीस होते ते. त्याच्यामुळे मग म्हटलं नको वेगळं, त्यामुळे हे घेतलं. मग नाहीतर दुसऱ्या ज्या हातातल्या हँडलवाल्या आहेत ना त्या पाहत होतो आम्ही. त्या पण काहीतरी 150 रुपयाला तयार झालतो तो एक पर्स द्यायला. पण त्याच्यामध्ये ते पाहायला गेले गोडाऊन मध्ये तर त्यात क्वांटिटीच नव्हती. म्हणजे जे ना सिक्वेन्स वर्क आहे याच्यामध्ये लावलेलं आहे, एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे म्हणजे किती पण वॉशेबल आहे, तुम्ही रफ अँड टफ कसं बी यूज केलं नाहीये तरी पण म्हणजे शेवटपर्यंत जशाच्या तशा निघणार आहेत त्या. आणि म्हणलं वेगळं काहीतरी. आता चला भांडे, परत त्या प्लास्टिकच्या वस्तू वगैरे ते सगळेच देतात म्हणलं. सगळ्यांच्याच घरी ते उगाच जमा होतं, उपयोग होत नाही त्या सिंगल गोष्टींचा. कप झालं, कुणी शॅम्पूच्या बॉटल, कुणी साबण, असं काही पण देतं. पण म्हणलं चला आम्ही फिरलो याच्यासाठी भरपूर. म्हणलं आता पर्स एक बेस्ट राहील नाही का ताई, की प्रत्येकीच्या उपयोगातच येणार आहे आता ही गोष्ट अशी. तरी पण आपण वेगळं आवडलं की ते काढतो लगेच. जर लेडीजच्या वापरातला असलं तर 100 रुपये पर पीस आम्हाला हा बसलाय. 120 सांगितले होते पण जास्त क्वांटिटी मध्ये घेतल्यामुळं त्यांनी दिला मग 100ला. सगळ्यांच्याच घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम चाललाच असेल तसं आता आम्हाला पण करायचंय.
आता बघू उद्या किंवा परवा असं करून टाकू, कारण रथसप्तमीपर्यंत आता सगळ्याच ताई करते ना हळदी कुंकू केलेलं चांगलं असतं. तर म्हणलं चला आता हा आमच्या मम्मीच्या त्यांच्या तिकडं तर जास्त म्हणजे 75 ते 80% बायका म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करून टाकतात. कुणी किंक्रांतीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण करतात, पण हा दोन्ही एकत्र. तर बघू म्हणलं आता उद्या किंवा परवा आम्ही पण करून टाकू. तर चला आता काही गोष्टी अशा आहेत की आता म्हणजे आजकाल खूप काय ऐकायला येतंय, खूप काय ऐकायला म्हणजे हे की छोटे जी मुलं आहे 10-12 वर्षापर्यंत हार्ट अटॅकचे खूप म्हणजे ऐकायला येत आहे, बातम्यांमध्ये पण येत आहे. तरी खूप कुणाच्या तोंडून पण काल आम्ही एका मावशींच्या तोंडून पण ऐकलं, एका छोट्या 10 वर्षाचीच म्हणल्या ना का ते 8 वर्षाची मुलगी 8 वर्षाची मुलगी शाळेत चालली होती आणि अचानक तिला चक्कर यायला लागला घामाला म्हणून ती बेंचवरती जाऊन बसली असं रस्त्याच्या कडाला कुठेतरी. तर सगळे मुलं तिला डोकून पण पाहत होते. म्हणजे ते सांगत होत्या काल एक आमच्याकडे साड्याच घ्यायला आल्या त्या मावशी, त्या सांगत होत्या त्यांच्या तिकडं कुठेतरी झालं, त्यांचा मुलगा जिथं जॉबला आहे तिथं. तर बेंचवर जाऊन बसली, सगळे मुलं तिच्या बरोबर जे होते ते तिला जाऊन पाहत होते की हिला काय झालं नेमकं. आणि बसल्या बसल्याच ती मुलीने पाठीमागा असं डोळे झाकून डायरेक्ट तिला जागेवरती हार्ट अटॅक, म्हणजे हॉस्पिटलमध्ये नेलं तोपर्यंत तर तिला गेलेली होती. म्हणजे छोट्या मुलांना पण असं का होतंय काही समजत नाही ना. हा म्हणजे एकदम म्हणजे असं गुंगल्यासारखं झालं, तिला काहीतरी झालं ते सांगत होत्या. ती तिथं बेंचवरती बसली तर ते तिथूनच परत म्हणजे घसरून खाली पडली ती डायरेक्ट, आणि हॉस्पिटलमध्ये न्यूज पर्यंत तर डायरेक्ट म्हणजे ऑफ झाली. तर असं म्हणजे सारखं बातम्यांमध्ये पण ऐकायला येतंय, त्या पण सांगत होत्या. तर याचं मेन कारण हेच आहे बरं का. मेन कारण बातम्यांमध्ये सांगत होते की मुलांची आजची जी जीवनशैली आहे ना, मुलांचं जे खानपान आहे, आता पहा आपलं जे म्हणजे खाण्यात ज्या गोष्टी येतात की हे पिझ्झा झालं, बर्गर, बरंच आहे चॉकलेट वगैरे सगळं खाण्यात जास्त प्रमाणात येत आहे बघा. आणि त्याच्यानंतर मुलांची वाढती तब्येत. माझ्या पहिले मुलं बघा 3-3, 4-4 टाइम खेळायचे पण तितकंच आणि खायचे पण तितकंच, आणि त्याच्यामुळं मग त्यांची म्हणजे जी अंगावरची बॉडीवरची जी चरबी आहे, चरबीचं प्रमाण म्हणजे मेल्ट व्हायची किंवा म्हणजे जाडीचं प्रमाण कमी होत होतं. पण आता काय झालंय, खानपान हे जास्त आणि फॅटी खाणं, बाहेर फॅटी खाणं आणि नाही अजिबात, आणि वरून शरीराला शरीराची झीज नाही, एक्सरसाइज नाही, बाहेर खेळणं नाही, घरात टीव्ही मोबाईल, म्हणजे आउटडोर गेम मुलं थोडक्यात विसरलेतच, फक्त इनडोर काय असेल ते. हो, आणि त्याच्यामुळे काय होतंय मग बॉडीतलं कोलेस्ट्रॉल मुलांचं वाढतंय, आणि या कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हार्ट अटॅक येतात ते म्हणजे मुलांना. जसं आम्ही काल रात्री पाहिलं की असं लहान मुलांना का होत असं, कारण आम्ही याच्या आधी ऐकलं नव्हतं की लहान मुलांना हार्ट अटॅक आले, म्हणून काल आम्ही पाहत होतो यालावर आम्ही लावलं आणि पाहिलं तर असे सगळे कारण समोर आले. हो, तर मग त्यांनी काय जास्तीत जास्त म्हणजे बातम्यांमध्ये पण मुलांना तुम्ही आजकाल मुलांचं काय होतंय म्हणजे झोप पण होत नाही. झोपीचं एक मेन कारण त्यांनी म्हणजे सांगितलंय, झोप मुलांची होत नाहीये. काय होतंय की सकाळी लवकर स्कूलला जायचं असतं म्हणून आपण लवकर उठावंच लागतं त्यांना, आणि संध्याकाळी पण उशिरापर्यंत 11-12 वाजतात, आणि त्यांचं लक्ष कंटिन्यू टीव्ही मोबाईल. स्कूलमधून आले का मग जेवण करणार, त्याच्यानंतर ट्युशनला जाणार, तिथून येणार, परत थोडा मोबाईल किंवा टीव्ही पाहणार, जेवणार, आणि परत उद्या उठायचं असतं. त्याच्यामुळं मग मोबाईल टीव्ही बघणार, परत झोपणार. म्हणजे बैठे खेळ म्हणजे त्यांचे म्हणजे जे ग्राउंड खेळ आहेत हे म्हणजे होतच नाही आहेत शरीराचे, आणि लोड जास्त झालाय मुलांना अभ्यासाचा झाला. पहिले मुलं कशी होती 6 वर्षापर्यंत तर स्कूलमध्येच जात नव्हती, म्हणजे मेंटली पण त्यांना हॅरॅसमेंट जास्त आहे. टीचर कडून पण तेवढंच बोदरेशन, घरच्यांकडून पण तेवढेच बोदरेशन, प्रिन्सिपल कडून पण तेवढंच बोदरेशन, म्हणजे त्यांना मेंटली हॅरॅसमेंट पण तेवढीच होतीये. वरून खेळ नाहीत, खानपान पण तेवढंच झालंय त्यांचं की त्याच्यामध्ये सगळे काय म्हणतात ना ते फूड जास्त त्यांच्या खाण्यामध्ये येतंय, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मग हे अटॅकचं प्रमाण जास्त व्हायला लागलंय मुलांमध्ये. असं नाही व्हायला पाहिजे, किती म्हणजे याची गोष्ट आहे. तसं तर त्या मावशींचा जो मुलगा आहे त्यांच्या जवळचेच होते ते. लहान मुलांना जर असं होतंय, मुलींनाच एवढ्या 2 मुलींचं ऐकू आले. तर कसं आहे की पहिले कसं म्हाताऱ्या माणसांना वगैरे वयस्कर माणसांना असं ऐकायला यायचं, जे जास्त फॅटी आहेत जाड आहेत माणसं त्यांना अटॅक येत होते. पण आजकाल चालता बोलता म्हणजे काय झालंय, मीडियम माणसांना पण आता यायला लागले, आणि आता तर साहजिकच झालंय की लहान मुलांचं पण ऐकायला आलंय. तर मला तरी वाटतंय आता आपण जे देत होतो मुलांना ते पण बंद करावं, फास्ट फूड आणि ते म्हणजे थोडंफार आम्ही कधीतरी देतो. टोस्ट असं कधीच नाही, एखादी वेळेस केलं तरी घरी केलं, आणि असं कधीतरी हप्त्यातनं महिन्यातनं एकदा असं बाहेर डिनरला नेतो आम्ही, पण जास्त आमच्या घरामध्ये नसतं. हा फरसन वगैरे कधी काय आणला असं स्नॅक्स आयटम पण
असे मैद्याचे वगैरे पदार्थ जेवढे घरी करू आपण सणावाराला तेवढे जास्त आम्ही आणत नाही. पहिले हे आणायचे बरं का, पण आता आम्ही बंद केलं एक 3-4 महिन्यापासून. कारण रुद्रला असं काही खाल्लं ना की त्याला पोटदुखीचा हे होतं आणि आम्ही ते नोटीस केलं की मैद्याचे पदार्थ खाण्यात आले की पोट दुखतं. त्याच्यामुळे एवढ्यात तर खारी वगैरे पण बिस्किट्स पण एकदम म्हणजे एकदमच बंद. हप्त्यात नाही एखादा पॅकेट. ते तर आहेच ग, पण असं काही ऐकायला आल्यावर अजून भीती वाटते की बाई आपण तू जेवढं म्हणजे मुलं करतात लिमिटेड टाइम त्यांचा फक्त अभ्यासाचा मोबाईलचा आणि लिमिटेड सगळ्या गोष्टी, म्हणजे हे अवघड होत चाललेलं असतं जास्त आमचं भर घरामध्ये. बाकी आणि आजकाल सगळं खानपान पण बघा ना, पहिले म्हणजे सगळं हे येत होतं, म्हणजे नैसर्गिकरित्या भाजीपाला झालं, फळं झालं, सगळं तसंच येत होतं. आता त्याच्यानंतर चला थंबनेल वरून बऱ्याच ताईंनी वाचलंच असेल की दाजींनी आमच्यासाठी जी शॉपिंग करून आणली ती. तर आता दाजी एक 4-5 दिवस झाले बाहेर गेले होते. तर कुठे गेले ताई सांग? तर ते गेले होते कचभुज, राजस्थानला गेले ते. म्हणजे गुजरात हे ते तिकडं त्यांचं ऑफिसचंच काम होतं. ऑफिसच्या कामानिमित्त ते आणि त्यांची टीम गेली होती. तर मग भुजमध्ये वगैरे कचमध्ये थोडंसं फिरल्याच्या नंतर त्यांनी काय थोडीशी शॉपिंग केली आमच्यासाठी. जसं की बाहेर कुठं पण गेले ना तर ते काही ना काही घेऊन येत असतात घरी, मुलांसाठी म्हणा, आमच्यासाठी म्हणा, किंवा घरात काही शोच्या वस्तू वेगळं काही वाटलं तर मोकळं कधी येत नाहीत, काही ना काही आणतात. तर काय आणलंय बघूयात आता. तर चला, त्यांना आवड आहे सगळ्या म्हणजे घर डेकोरेट करण्यापासून मुलांसाठी सगळं काय आणतात. मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात आमच्यासाठी काय आणलंय, मुलांसाठी काय आणलंय. तर बघू चला. बरेचसे असे मान हलवणारे कुत्रे आणलेत त्यांनी, डॉग. तर ध्रुवला विचारलं, ध्रुव तुला काय आण होतं? ते म्हणलं डॉगीचं पप्पीज आण डॅडी. तर ते हे एवढे मोठे घेऊन आलेत बघा. आता याचा काय असं शोला कुठेतरी ठेवावं लागतं. आता ते ओरिजिनल मागत होता, पण आता नादी लावायला आपलं आणले त्यांनी. आता ओरिजिनल आपली सुट्टी आहेच ऑलरेडी, अजून कुठं आणती. किती आणलेत? 1 2 3 4 5 6 7 8 आणलेत. आणि ते सगळेच मान हलवते ते बघ. अजून आता स्कूलमध्ये गेलेला आहे. आज स्कूलमध्ये जायचं नाही म्हणला. हे असं गणपतीत वगैरे लई दिसतेत नाही असते कसे मान हलवते. एक आणायचं 2 आणायचे त्यांनी. बघ ना टोटल किती आणलेत ते. परत हे पण ध्रुवसाठीच आणले. तर कार सेट, हा सगळा छोटा कार सेट त्याच्यासाठीच आणलाय. त्याला सगळं नाही दाखवून जमायचं नाही तर 1 दिवसाच्या आत गायपैकी कार त्याला द्यावी लागणार याच्यातली काढून. त्यानंतर हे पहा सत्यमेव जयतेचं हे आहे एक. अगोदर पण होतं त्या ऑफिस मध्ये त्यांनी एक आणलं होतं. हे ओरिजिनल आहे कास्टिंग. हा तर म्हणले ओरिजिनल कास्टिंगचं आहे. मग परत एक घेऊन आले ते. छान आहे पण आणि जड आहे भरपूर नाही का, त्याच्यापेक्षा जड आहे. आणि पण कुठं भुजमध्ये एक आजीबाई बसल्या होत्या घेऊन, त्यांच्याकडनं घेतलं. अगोदर पण आम्ही घेतलं होतं, एका आजीबाईकडूनच घेतलं होतं नाही का? हा गरिबांकडूनच घेतलं होतं. असं दिवाळीच्या टायमाला रस्त्याच्या कडाला बसतात ते घेऊन. याच्यातूनच बिचारे त्यांचे 2 पैसे भेटले, त्याच्यातूनच पोट भरते त्यांचे. तर मग ते म्हणले बसलेले होत्या, मग घेतले म्हणले चला. तर 2 हे घेतले. आता कुठं लावायची कुठं हे कळत नाही. हा मस्त शो म्हणून बाल्कनी मध्ये वगैरे छान वाटत. बाई साईडला बाकीची शॉपिंग दाखवायची. इकडे हलवा म्हणा तुमची मुंडकी. त्यानंतर पहा हा गणपती आणलेला आहे. जसं की बाहेर एंट्रीला लावण्यासाठी जड आहे भरपूर. हा पण कास्टिंग मध्येच आहे आणि म्हणजे छान वाटतं आहे की नाही एंट्रीला. चाललंच होतं कास्टिंग मध्ये आहे आणि म्हणजे बऱ्याच दिवसाचं घ्यायचं चाललं होतं. मग दाजींनी काल परवा दिवशी व्हिडिओ कॉल केला तर पाठीमागच्या साईडने असे आणि म्हटले नाही का कोणती घेऊ. मग आम्ही व्हिडिओ कॉलवर हेच चॉईस केलं. म्हटलं बाकीचे पण होते छान पण हेच आवडलं आम्हाला सगळ्यांना. मग हेच घेतलं बघा. आता फ्रंटला तिथं लावू दरवाजाच्या बाहेर ना तर छान दिसणार आहे, पण त्याच्या अगोदर हे स्टिकर थोडं काढून घ्यावं लागेल. ती काय काढताय. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त मला आवडलेली पहा ही हँडबॅग. किती सुंदर आहे आणि क्वालिटी एकच नंबर याची. पहा हे वुडनचं असं याचं हँडल आहे आणि याच्यावरची डिझाईन, याच्यावरचा कपडा म्हणजे एक खूप छान आहे. ब्रँडेड वस्तू खूप मस्त आहे. हँड पर्स आहे याच्यामध्ये, मोबाईल, थोडासा कॅश. आपल्याला भेटले असते हळदी कुंकाला अशा तर भारी झाला असतं. नाही भेटले आपल्याला तसं. हा बघत होतो आम्ही अशात. त्यातलाच पहा हा दुसरा कलर. दोघींना 2 आणल्यात. म्हणजे ही जी प्रिंट आहे ना ती किती सुंदर एम्ब्रॉयडरी केलेली खूप छान. मला लय आवडलं ह्या पर्स. मला पण खूप म्हणजे खूप. नाही तर शक्यतो हँड पर्स कॅरी करायला मला आवडत नाही बरं का, पण ही इतकी सुंदर आहे की आवडणार आता नक्कीच. हा तर आम्ही कुठं चाललो तर दोघी एकच पर्स असते आमची, आम्ही घेऊन चालतो. आणि तर पहा 2 सुंदर रंगाच्या ह्या मस्त अशा फ्लावर प्रिंटच्या 2ही पर्स अतिशय सुंदर वाटू राहिल्यात. कलर पण 2चे खूप छान आहेत. छान आहे. रफ अँड टफ म्हणजे किती पण दिवस खराब नाही होणार, कारण धुतल्यानंतर पण एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे चांगले आहे. त्याच्यानंतर इकडं परत आणली आहे पर्स. म्हणले तुम्हाला बाहेर जायला बरं आहे,
काहीतरी ठेवा म्हणले त्याच्यामध्ये. मग पहिले तर म्हणले भाजीपाला आणा याच्यात, तुम्ही भाजीपाला आणायला आणली मी. हे बघा जास्त करीत होती. ही पण छान आहे, म्हणजे अशी चेन वगैरे आणि सामान भरपूर बसणार आहे याच्यामध्ये. आतमध्ये पाहिजे एक कप्पा आहे इथं, पण बॅक साईडला पण इथं छोटं मोठं काही ठेवायला कॅश वगैरे. बाकी इकडनं नाही, सिम्पल आहे पण चांगली पर्स आहे. मेन स्पेसियस आहे, आतमध्ये खूप सारं काही आपलं बसू शकतं. आणि हा तेच तर, पाणी बॉटल वगैरे असं कुठं जायचं. आणि बाकीच्या ज्या पर्स असतात त्याच्यात एवढं सामान बसत नाही, पण हे वेगळं काहीतरी एक प्रकारची शाईन आहे आणि प्रिंट पण किती छान आहे बघ. जम्बो बा एक होती, पण आपण काही कुठं जातच नाही त्याच्यामुळे छोटीच कुठं गेलं की एकच वरती असते तीच घेतो. नाही तर पर्सचं कलेक्शन आहे पण जास्त कुठं जाणं येणं होत नाही असं, त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळी घेऊन निघायचं, कॅरी करायचं, सांभाळायचं. मला तर लई कंटाळा बाई पर्स सांभाळायचं. सामान वगैरे आमचं शक्यतो नसतंच कधी त्या पर्स मध्ये मेकअपचं सामान, बांगड्या वगैरे असं काहीच नसतं. फक्त एक टिकलीचं पॅकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, थोडासा कॅश, मोबाईल, एवढंच. ती एकच पर्स वर असते, तीच आम्ही घेऊन पळतो. पर्सचं माझ्या कपाटात किती कलेक्शन आहे पण आपल्याला ते एक इंटरेस्टच नाही असं, त्याच्यामुळे मला तर लई कंटाळा हा पर्स फिर्स असं नकोच वाटत काहीच. त्याच्या नंतर हे ड्रेस, 2 ड्रेस आणलेत दाजींनी. आता हा पहिला आहे पहा, आवडला ते म्हणले डमीला लावलेला होता मग आवडला पहा. जास्त नाही आवडले म्हणले त्याच्यामुळे 2च आणले. तर हे सेट आहे बघा, पॅन्टचा आणि टॉपचा हा असा आहे. त्यानंतर हा एक थोडासा पार्टीवेअर लुक देणार आहे, अम्ब्रेला टाईप आहे आणि जॉर्जेट मध्ये आहे पहा. प्युअर जॉर्जेटचा कपडा आहे. हाताला थोडीशी अशा पद्धतीची स्लीव्ज आहे, गळ्याला असा येणार आहे, इथे कमरेला अशी पट्टी आहे आणि खालच्या साईडनी फ्लेअरला पूर्ण अशा प्रकारची सगळी डिझाईन आहे. थोडंसं मिरर वर्क आहे, चांगला आहे हा सुद्धा. क्वालिटी वगैरे अशी मस्त. जॉर्जेट म्हणल्यानंतर विषयच नसतो. किती तुमसून वापरा तो शेवटपर्यंत तसाच निघणार. जॉर्जेटचा कपडा तसा असतो शेवटपर्यंत, म्हणजे जसा आहे तसा निघून, म्हणजे किती तुमचा गोळा होणार नाही, काय नाही. ओढणी पण आहे त्याच्यावरती, म्हणजे याच्यावरचं जे एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे, जे टिकली वर्क मध्ये वर्क छान केलेलं आहे आणि कलर पण छान आहे. आपल्याला वाटतं असं हे छान दिसन का, ते छान दिसन का, पण घातल्याच्या नंतर सगळंच छान दिसतं. आपल्याला तसं वाटतं फक्त. तर दोन्ही पण ड्रेस चांगले आहेत, स्लिम फिट लुक देणारे. तर कपडा दोन्हींचं हे जॉर्जेट आहे आणि हे रियॉन आहे. रियॉन प्लस कॉटन मध्ये आहे. नाही, रियॉनच आहे. चला, हीच होती छोटीशी शॉपिंग. अजून शूज वगैरे काय काय मुलांना आणले, त्याच्यात ते खाली आहेत ते बॉक्स. म्हणलं चला ते असू द्यात. पण मेन जे आणलं ध्रुवची ना आमची, ती तुमच्यासोबत शेअर केली. तर हीच होती दाजींनी आणलेली शॉपिंग. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आता दाजींनी जे पण काय आणतं ते सगळ्यांनाच आवडतं. काय म्हणते तुम्ही सगळ्या मेवण्या, मी एक मेवणी, सगळ्याच मेवण्यांना आवडतं दाजींनी केलेली शॉपिंग. तर तशी पाहायला गेली सगळी छान आहे. आता फक्त ध्रुवची रिॲक्शन बघायची आल्याच्या नंतर हे डॉगी पाहून. ध्रुव काय 10 मिनिटं खेळून फेकून देणार लगेच. नाही ठेवीन जपून, खेळायला जाय ना आपण जपून ठेवू. मग परत गौरी पूजनाच्या टायमाला वगैरे या गोष्टी अशा. कारण असं वर ठेवल्याच्या नंतर आता ध्रुवाला तरी कळतंय, पण आता ते पिलू आहे त्याच्यामुळं म्हणजे रोशनीचा मुलगा, तर तो काहीच ठेवत नाही कोणत्याच वस्तू. वर काही ठेवलं का ते डायरेक्ट फोडाफोडीच होऊन जाते. बऱ्याचशा गोष्टी अशा फुटल्यात, त्याच्यामुळे वर ठेवून उपयोगच नाही त्या गोष्टीचा. चला उचला, आता लाईव्हचा टायमिंग झालाय. आजचा लाईव्ह कालचा 847 म्हणजे 850 रुपये. हा, तर लाईव्हचा टायमिंग झाला. आता जेवण करायचंय आणि लाईव्हची तयारी करायची. चला आवर पटापटा. हे बघ इथे बांधले. आता खरं तर वरती पाहिजे अजून, पण आता वरती कुठंच काहीतरी हो, म्हणजे हे नाही येतं होल वगैरे काही नाही येतं, पण छान दिसतं इथं. चल वेलच्या ठिकाणी हा हे पण खाली घसरलाय बाई सगळा. जर ना हा पण बांध, अजून एक आहे ना ते पण बांधून दे. आता हे कुठं बांधू? इथं शेजारी बांध ना, इथं याच्या शेजारी बांधतात ना. आपल्या घरात पण आहे. वरती घे स्वातू. तर चला ताईंनो, आज खूप दिवसात ना काहीतरी घरची केलेली मिठाई खाऊ वाटली, आणि ते म्हणजे चुरमा बर्फी. जसे की पहा, चुरमा बर्फी आपण घरी बनवतो ती एकदम छान होते, आणि त्यातले त्यात घरचं जर शुद्ध तूप असलं, आपण बनवलेलं घरचं गावरान तूप, त्यात तर मग विचारायला सोय नाही, इतकी टेस्टी होती. तसं तर गोड खायला म्हणजे जास्त मला इंटरेस्ट नाही, पण आज काय माहिती गोड खाण्याची क्रेविंग झाली पोटामध्ये. असं वाटलं गोड काहीतरी मस्त शुद्ध तुपातलं बनवून खावा घरीच. तर मग चुरमा बर्फीपेक्षा बेस्ट ऑप्शन काय आहे, जसं की कोरोना काळामध्ये हे सगळ्या अशा टाईपच्या मिठाया मिळत नव्हत्या, आणि त्यावेळेस असं घरीच ट्राय करून सगळेच जण आपल्या घरामध्ये शेफ झाले होते. अक्षरशः सगळेच कुक झाले होते. म्हणजे कुठेही काही छान असं ट्राय केलं युट्यूबवर पाहून की छान झालं, की असं वाटायचं अरे वा, ही तर डिश मी बनवली आहे आणि इतकी परफेक्ट झाली. तर कोरोनामध्ये जसं की भरपूर नवीन डिश मी तर शिकलेच, त्याचबरोबर वजनसुद्धा कमी केलं त्यावेळेस, आणि अशा काही नवीन डिशेससुद्धा मुलांसाठी मिस्टरांसाठी त्यावेळेस बनवायचे. तर 2 वाटे इथं बारीक असं बेसन पीठ घेतलेलं आहे मी, आणि कढईत टाकलेलं आहे. कुठलंही वाटीचं प्रमाण घ्या, कसंही घ्या.
त्या कढईमध्ये तूप वगैरे काहीही टाकलेलं नव्हतं ताई. बारीक गॅसवरती अगदी छान असं बेसन पीठ मी भाजलंय. जास्त पण एकदम खरपूस भाजायचं नाही, नॉर्मल. आणि इथं ते बेसन पीठ भाजून झाल्याच्या नंतर गॅस अगदी मंदच होता, कंटिन्यू मी त्याला हलवत होते. भाजल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये पहा अशा पद्धतीने मी हे सगळं बेसन पीठ चाळून घेत आहे. तर आपल्या ज्या रेसिपीज आहेत त्या बऱ्याचशा ट्राय करतात, छान सुद्धा होतात. तर ही चुरमा बर्फी सुद्धा ताईंना तुम्ही ट्राय करा, खूप छान टेस्टी होते. आणि इथं जसं की मी पुढं तूप वापरणार आहे घरचं, तर तुम्ही अर्ध प्रमाण तुपाचं आणि डालड्याचं करू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित मी सगळं चाळून घेते, जेणेकरून आपली बर्फीमध्ये गाठी वगैरे होणार नाहीत आणि एकदम छान मस्त मार्केटमध्ये जशी असती ना तशी लागेल. तर 2 वाट्या मी इथं तूप 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं. तर 1.5 वाटी इथं मी घरचं तूप घेतलेलं आहे वितळलेलं. याला वितळायला मी अगोदरच टाकलं होतं, कारण डायरेक्ट तूप याच्यात टाकणार नाही मी, कोमट करून वितळून घेतलेलं आहे. आता जसं लागल तसं याच्यामध्ये मी हे तूप टाकून आहे ना व्यवस्थित असं ह्याचं मिक्सचर बनवून घेत आहे. पहा अशा पद्धतीने जसं लागल तसंच टाकायचं, एकदम भटकन ओतायचं नाही. जसं पाहिजे तसं 4-4 2-2 चमचे असं मी टाकते. तर खूप सुंदर होती ही चुरम्याची बर्फी. म्हणजे एकदा ट्राय केली ना तर तुम्हाला समजेल की ताई खरंच खूप छान होती, खूप टेस्टी लागते. आणि याचाच जर आपण म्हणतो ना जो सॉफ्ट म्हैसूर पाक असतो, तर तुपाचं प्रमाण वाढवायचं, पाकाचं पुढं प्रमाण वाढवायचं. तर सेम हेच प्रोसेस असते सेम. तर जो सॉफ्ट म्हैसूर पाक असतो ना जिभेवर टाकताच विरघळतो, तर तो सुद्धा अशाच पद्धतीने बनला जातो ताईंनो. वेगळी काहीही प्रोसेस नाहीये, फक्त त्याचं प्रमाण थोडंसं वाढलं जातं. तर ते सुद्धा प्रमाण मी तुम्हाला पुढं सांगते. पण तो एकदम सॉफ्ट असतो, जिभेवर टाकताच विरघळणारा. पण हा थोडासा एकदम आपण जी चुरमा बर्फी म्हणतो ना, जस्ट लाईक म्हणजे एक तसं टाईपची ही बर्फी होते. आणि टेस्टी तर असणारच, अप्रतिम तर असणारच आहे. पहा तूप टाकून टाकून मी छान असं बेसन पिठाचं हे बनवून घेतलं. त्यानंतर 1 वाटी मी इथं साखर टाकते. साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. ज्या वाटीने इथं बेसन पीठ अगोदर 2 वाट्या घेतल्या ना, त्याच वाटीने त्याच कपाने मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथं मी पाणी टाकलेलं आहे. तर आता गॅस पेटवून आहे ना याचा आपल्याला एक तारीपेक्षा कमी पाक बनवून घ्यायचा, म्हणजे 1 तार येण्याच्या अगोदरच बंद करायचा. तर आता मी ते ट्रान्सफर इकडं पुन्हा ह्या कढईमध्ये केलं, म्हटलं नंतर हलवायला सोपं पडेल व्यवस्थित, म्हणून ह्या कढईमध्ये मी ते टाकलं. अगोदर पॅनमध्ये टाकलं होतं. तर हे पहा अशा पद्धतीचा जास्त म्हणजे 1 तार घट्ट पाक आपल्याला नाही करून घ्यायचा, नॉर्मलच पाक पहा. 1 तार यायच्या अगोदरच मी म्हणजे तारमधनं तुटते. तर अशा पद्धतीचा पाक झाला की लगेच हे जे बेसन पीठ होतं आपण कालवून ठेवलेलं तुपामध्ये, हे सगळं याच्यामध्ये मी टाकून देते. आता म्हणजे म्हणतात ना, कुणी म्हणाल की इतकं तूप खायचं का, म्हणजे आता काही ज्या अशा मिठाई अशी स्वीट असते ना, किती परफेक्ट तुपामध्ये बनली ना त्यावेळेस तिची टेस्ट एकदम रिअल लागते, छान लागते. आता मार्केटच्या ज्या मिठाई असतात त्याच्यामध्ये इतकं तूप मला नाही वाटत कुणी वापरत असेल. त्याच्यामध्ये डालड्याचं प्रमाण वगैरे, वनस्पती डालडा जो असतो तो 100% असणारच आहे. पण घरची बनलेली ही मिठाई सणावाराला किंवा घरामध्ये छोटे मोठे आपले ॲनिव्हर्सरी, मुलांचे बड्डे जर बनवली तर नक्कीच छान. तुम्ही समप्रमाणात अर्ध्या प्रमाणात डालडा आणि घरचं तूप दोन्हीही घेऊ शकता, जसं की मी अगोदर सांगितलं. इच्छा तुमची. पण आता घरामध्ये काय आहे की घरचं आम्ही तूप बनवतो, दूध येतं, त्याच्यामुळे तूप घरामध्ये असतं कंटिन्यू. हप्त्याला बरंचसं जवळजवळ 1 kg तूप आमचं बनतं. 2 हप्ता मिळून तर मग असं म्हणजे होतच. एकाच हप्त्याला 1 kg त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं तूप आमचं बनत असतं. तर तुपाचा स्टॉक घरात असतो. मग अशी काही मिठाई बनवायची म्हणली की आम्ही कंजूशी अजिबात करत नाही. तूप टाकायला प्युअर तुपामध्येच बनवतो, कारण घरचं बनवलेलं आहे. आणि आता काय आहे की जे तूप उरलं होतं ते 2-2 चमचे मी तूप याच्यामध्ये जसं हे मिक्सचर ॲब्झॉर्व करून तसं मी याच्यामध्ये तूप टाकत चाललेले आहे. तर अगदी पहिल्यांदा जरी ताईंनो तुम्ही ही मिठाई ट्राय केली ना चुरम्याची, तरी सुद्धा परफेक्ट बनणार आहे. असं नाही की बनवली मग बिघडली, फेकलं, असं नाही होत. आपल्या रेसिपी व्यवस्थित अगदी होतातच. फक्त व्यवस्थित लक्ष देऊन ऐकणं, स्किप न करता रेसिपी पाहणं. जर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत असाल अशा काही रेसिपीज, म्हणजे आमचंच नाही कुणाचाही व्हिडिओ मी सांगते, जर कुणाची पाहून आपण रेसिपी ट्राय केली ना तर ती स्किप न करता पाहायची. काय असतं, आपण 1 सेकंद जरी स्किप केली ना तर मग ती रेसिपी बिघडते आणि मग आपल्याला असं वाटतं अरे झालंच नाही, मी तर पाहून केलं असं. तर हे पहा, हाताला असा गोळा लागला की लगेच गॅस बंद केलाय मी, म्हणजे चिकटत नाही हाताला. आणि एका डब्याला व्यवस्थित खाली तूप लावून घेतलं होतं. मी मुलांचाच टिफिन घेतलेला आहे, केक टीन घेतला तरी चालेल, पण आता वरती टिफिन होता, मिक्सर पण थोडं होतं, म्हणून मी म्हटलं चला असू द्या टिफिनमध्येच टाकूयात. ह्या टिफिनला खालनं व्यवस्थित असं सगळं तूप लावून अगोदरच ठेवलं होतं मी. तर ह्या उलटण्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित असं सगळं पहा हे सेट करून घेत आहे या टिफिनमध्ये मिक्सचर. तर आता घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत आणि हळदी कुंकवामध्ये जर काही स्वीट तुम्हाला 1-1 पीस ठेवायचा असेल तर ही मिठाई तुम्ही करू शकता ताईंनो घरच्या घरी. तर आता काय आहे की हे डब्यामधलं जे मिक्सचर आहे हे अर्धा तास मी वरती असंच ठेवले. पहा, यातलं इकडचं 1 लाईन तर आर्यन घेऊन पण गेला, कारण त्याला याचे घरचे बनवलेले पदार्थ फार आवडतात.
तर ताईंनो इथं पहा अर्धा तास झालाय आणि मी व्यवस्थितच हे कट करून घेते. व्यवस्थित सेट झालेली आहे आपली चुरमा बर्फी. तर म्हणजे एकदम पण जास्त थंड होऊ द्यायचं नाही, एक 2 घंटे ठेवायचं असं नाही, कारण थंडीचे दिवस आहे. तूप एकदम लवकर पटकन हे होतं. आणि पहा व्यवस्थित अशी मी ही बर्फी कट केलेली आहे. दिसायला जरी एवढी तुम्हाला छान दिसत नसली तर टेस्टला त्यापेक्षाही छान आहे ताईंनो. खूप सुंदर, खूप टेस्टी लागते ही. त्यातल्या त्यात घरच्या तुपातली बनवलेली आहे, त्यात विषयच नाहीये. इतकी छान आणि टेस्टी ही बर्फी पहा, अगदी झटकीपट तयार झालेली आहे. व्यवस्थित असे याचे पीस सुद्धा पडलेले आहेत. आणि मोठे मोठे चुरमा बर्फी म्हटलं की थोडेसे वाकडे तिकडे मोठे मोठेच पीसेस असतात. पहिले बघा आता गुलाबजामुनची फॅशन निघली, नाही तर अगोदर लग्नामध्ये किंवा कुठलेही शुभ कार्य असलं की ॲज अ स्वीट डिश म्हणून चुरमा बर्फीचा बराचसा ट्रेंड होता. आणि त्यात तरी समजा तूप नसेल, थोडं फार क्वांटिटीमध्ये असेल, पण ही तर प्युअर तुपामध्ये बनवलेली चुरमा बर्फी आहे. तर ज्या ताईंना आवडत असेल ताईंनो एकदा ट्राय करून पहा आणि नंतर कमेंट करून सांगा. तर चला मस्तपैकी म्हैसूर पाक बनलाय आता, कारण दुपारी लाईव्ह झालं, लाईव्हच्या नंतर मग ते घेतलं बनवायला. आता अंधार पण पडलाय बघा, पण म्हटलं काही कमेंट्स होत्या वाचल्या मी आणि म्हटलं त्याचं उत्तर द्यावा. कारण एका ताईंनी एका पेजवरच लिहिल्यात मी कमेंट डायरेक्ट. एका ताईंनी विचारलंय गौरीची बॉडी किती फूट आहे तुमची आणि कितीची घेतली बरं का. आता त्यांनी खरं तसं पाहायला गेलं ना बऱ्याचदा कमेंट केलेली आहे, पण आम्ही असं झालं आज सांगू मग सांगू असं झालं. पण आता म्हणलं ताईला म्हणलं पहिले आपण ते घेऊ आणि नंतर मग दुसरं. तर सांगताय कितीची घेतली, किती फूट आहे आपली? तर ती आमची ना किती फूटची? 6ची ना, 5.5. तर आमच्या गौरींची जी बॉडी आहे ती 5.5 ते 6 फूट आहे. एक्झॅक्ट मला लक्षात नाही, पण मला असं वाटतं 5.5 फुटाचीच आहे. 5.5ची. हा 5.5 फुटच आहे गौरीची बॉडी. आणि घेतलेली ते 13,500 रुपयाचे 2 अशा घेतलेल्या आहेत ताई. आता खरं तर हे असे प्रश्न वगैरे गणपतीच्या वेळेस विचारतात, पण बऱ्याचदा तुम्ही कमेंट केली, उत्तर द्यायचं राहून गेलं. तर 5.5 फुटाची बॉडी 13,500 रुपयाला आम्ही 2 फायबरच्या त्या बॉडीज घेतल्या. हो, तर आता त्या बॉडीसाठी ना स्पेशल तुम्हाला सांगताय, आम्ही पुण्याला पण गेलतो तुळशी मार्केटमध्ये स्पेशल गौरींचं सामान जिथं भेटतं तिथं. पण आम्हाला म्हणजे लागलं तिथं, आवडलं नाही आणि महाग पण महाग 17,000, 17,500, 16, 19. हा हाय ओके ठीक आहे. तर अशा रेट होता, तर आम्हाला काही आवडलंच नाही तिथं. मग उलट आमच्या नगरमध्ये आम्हाला स्वस्त बसल्या. मग त्यात जाऊन फिरून आलो, प्लॅन कॅन्सल केला, जसे पाहिजे तेवढी उंचीची मिळत पण नव्हती. आणि मग 2 दिवस अगोदर आम्ही बाजारात गेलो गौरी गणपतीच्या अगोदर, तर त्यावेळेस आम्हाला तिथे दिसल्या, तर सहज प्राइस विचारली, त्यांनी पण सांगितली. पण कसं असतं एकदम तोंडावरती सण आला नंतर वर्षभर तो स्टॉक पडून राहतो, तर ते लोक घेऊन टाकतात. एकदम खूप महिनाभर वगैरे आधी कधी खरेदी करायची नाही. अशा ज्या महागड्या वस्तू असतात ना सीझनच्या वेळेस, गौरी गणपतीच्या वेळेस 2 दिवस आधी जाऊन खरेदी करायची. म्हणजे ते कसं त्यांना वाटतं वर्षभर हे आपण पॅक करून ठेवून वर्षभर आपली सगळी इन्व्हेस्टमेंट ती गुंतून पडते. मग ते काय करतात, इकडे तिकडे भाव कमी जास्त करून देऊन टाकतात. तर आता आमची जी बॉडी आहे ती 18,000 ते 19,000 आम्हाला प्राइस सांगितली तुळशी बागेत, आम्हाला मिळाली 13,500 रुपयाला पेअर. मग पहा किती फरक पडला. आणि फक्त 2 दिवस अगोदर आम्ही दुसरी शॉपिंग करायला गेलो, सहज विचारलं, तर मी सहज बोलून गेले की 12,000 देत असले तर द्या. तर ते म्हणले नाही. असं बार्गेनिंग करत 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 शेवटी फायनल 13,500 वरती फिक्स झाला आणि आम्ही ते घेऊन आलो. तर चला त्याच्यानंतर दुसरी कमेंट PCOD वरती कालच्या ब्लॉग मध्ये बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई नेमकं कोणती ती एक्सरसाइज आहे ती सांगा. त्याला 30 लाईक आले होते आतापर्यंत, ते 30 लाईक आलेले आहेत. आता इथून पुढं अजून संध्याकाळी आपले ब्लॉग जास्त जातात 9च्या पुढं, तर तिथून पुढं अजून जास्तच येणार आहेत. तर बऱ्याचशा ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलंय की तिथली आसन हे बेस्ट आहे, खूप इफेक्टिव्ह असा हा एक्सरसाइज आहे ही, की बऱ्याच ताईंना आतापर्यंत 3 ताईंना फरक पडलाय आणि त्यांची प्रेग्नेन्सी सुद्धा कन्सिव्ह झालेली पहा. तर त्यांचे अनरेग्युलर पिरियड्स होते, त्यांना रेग्युलर यायला लागलेले आहे. तिथली आसन करा 2 टाइम. युट्यूब वरती व्हिडिओ पहा, बसल्या बसल्या फक्त आपल्याला आपले पाय वगैरे असे गुडघे म्हणजे मांडी पूर्ण हलवायचे आहे. युट्यूबवर पहा तुम्ही ताईंनो, पण त्याचा म्हणजे 100% फरक आहे. हो, काही ताईंना तर एकाच महिन्यात फरक पडला, काही ताईंना 3 महिन्यात पडला. तुम्ही करा कंटिन्यू. पिन करतो ताई, अशा काही कमेंट्स पिन करतो, कारण आतापर्यंत असं जाणवलंय 3-4 ताईंचं की त्यांनी पडतोय फरक. आणि 3-4 ताईंच्या आधी स्वातीला फरक पडला म्हणूनच आम्ही ते ब्लॉग मध्ये शेअर केलं. बाकी तुम्ही ट्रीटमेंट ठेवा, बाकी तुम्ही टॅबलेट जे घेताय ते करा, काहीच नाही. पण PCOD वर सोल्युशन नाहीच आहे एक्सरसाइजच्या शिवाय. 3 महिने ट्रीटमेंट घ्या, 4 महिने 6 महिने. आपण ज्यावेळेस जोपर्यंत टॅबलेट खातो तोपर्यंतच फरक पडतो. त्याच्यानंतर बेचे पाडे सुरू असतात.
हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. साईज त्याच्यावरती बेस्ट उपाय आहेत ताईंनो. PCOD वरती प्रेग्नन्सी कन्सिव्ह राहण्यासाठी तर तिथली आसन जगातला सगळ्यात छान असा उपाय आहे. पहा, बाकीचे एक्सरसाइज पण तुम्ही करू शकता. ज्यांना प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही ताई, ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे, पोटाच्या घेऱ्यावरती ज्यावेळेस चरबी होती त्यावेळेस असा का प्रॉब्लेम होतो, तिथली आसननी ती सगळी चरबी मेल्ट होते. तुम्ही 1-2-3 महिने करा, काही काही महिन्यात 2 महिन्यात सुद्धा फरक पडतो. आणि असं नाही की प्रेग्नन्सी साठीच, दुसरं पण तुम्ही असला तरी पण करू शकता. तर असो. त्याच्यानंतर आता पुढचं जे होतं स्पाची क्रीम बघा. मध्यंतरी स्पा दाखवला होता घरच्या घरी कसा केलाय आम्ही, तर त्याची क्रीम पुढे दाखवते मी. आता वरती बेडरूम मध्ये ती, तर दाखवते ती क्रीम कोणती आहे. सिंपल आणायची, केसांना मसाज करायची, छोटे छोटे बट घेऊन आणि 15 ते 20 मिनिटं ठेवून धुवून टाकायची. छोटे छोटे सेक्शननी फक्त व्यवस्थित मसाज द्यायचा आणि एक 15 ते 20 मिनिटं ठेवून नॉर्मल पाण्याने वॉश करायचं. शॅम्पू नाही, घरीच पाहून जातो. त्याच्यानंतर 900-1000 रुपये लेंथ वाईज पार्लर मध्ये. त्याच्यानंतर 1-2 टॉपिक असे आहेत की आता जर ते घेतले तर व्हिडिओ लय मोठा होईल. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू. तुमचे जे पण प्रश्न आहे ते सोल्युशन आम्हाला जर माहित असलं त्याच्यावरती तर आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू, आणि नसले माहित तर ते पण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. अजून मला बऱ्याचशा कमेंट वाचायच्या राहिल्यात. तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.